एक्सक्यूज मी, यस। औरत हार कब मानती है? औरत हार तभी मानती है जब हार सोने का हो। 7 करोड़। 7 करोड़। अरे बायको असून तुम्ही भांडे घासताय, लोक काय म्हणतील? लोक जे बोलतील ते बोलतील, पण हिच्यापेक्षा तर कमीच बोलतील ना. हा चला तर तुमच्या पण गावची यात्रा सुरू झालेली आहे का मंडळी, हे नक्कीच सांगा. तर आमच्या गावची यात्रा तर सुरू झालेली आहे. तर म्हणजे आम्ही इकडे पुणे साईडला जे राहतो ना, त्या साईडची यात्रा जी आहे ना ती चालू झालेली आहे. आमचं हे इथलं गाव तर नाही आहे, पण मग प्रसादाचा नारळ वगैरे घेतला आणि मंदिरामध्ये आलो. तर घंटीला पण इतकं सुंदर फुलांनी डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. त्यानंतर मंदिरामध्ये बघू शकता खूप सारी गर्दी होती. तर गावची यात्रा म्हटलं की भरपूर जवळपासची मंडळी येतात. त्यानंतर भैरवनाथ आणि जोगेश्वरी माताचं दर्शन वगैरे घेतलं आणि खूप प्रसन्न वाटतं ना, इतकं छान वाटतं ना मंदिरामध्ये आल्याच्या नंतर. तर सर्वांनी दर्शन वगैरे झाले. त्यानंतर यांनी गॉगल वगैरे पाहिलं आणि आरोहीचं चाललं होतं छोटे छोटे खेळभांडे. तर इथं ना फ्रीज आहे, वॉशिंग मशीन, ते खूपच सुंदर होतं. त्यानंतर आरोहीने उड्या वगैरे मारल्या. त्यानंतर बघू शकता राजपाळण्यात बसायला कोणाकोणाला आवडतं हे नक्कीच कमेंट करून सांगा. मला तर खूपच भीती वाटते. आणि यात्रा म्हणलं की भरपूर मुलांची जे की खेळणे वगैरे असतात, गाड्या वगैरे आहे. त्यानंतर सुंदर असे झुमके होते. चला तर घेतलं तर काहीच. आधीचे लोक किती टॅलेंटेड होते ना, साधा दगडाला दगड जरी घासला तरी जाळ व्हायचा. अगं ते तरी काहीच नाही, तू त्यांच्यापेक्षा टॅलेंट आहे. अय्यो खरंच. हो मग काय, तू नुसतं तोंड जरी उघडलं तरी पण आग लागते. अहो मला एक साडी आवडली, पण त्याचा कलर वेगळाच आहे. मला दुसऱ्या कलरची साडी घेऊन देता का? घेऊन देईन, पण तुला माझं एक काम करावं लागेल. काय? आपल्या अंगणात आहे ना किती झाडं लावले ते पाहून येतं. आत्ता पाहून येते. हो, पेरूचं, चिक्कूचं, फणसाचं, आंब्याचं 4 प्रकारची झाडं आहेत. त्यात पैशात झाड आहे? नाही. मग पहिलेच सांगायचं ना, नाही घेऊन देणार म्हणून. सनी कशाला एवढा टाइमपास केला माझा? साडी घेऊन द्या मला वेगळ्या कलरची. पैसे किती झाले? जेवायला पनीरची भाजी, चपात्या, जिरा राईस बनवला. चला पटकन जेवायला. माहिती नीच बनवलं सगळं. काय तिकडे? अहो आवराल लवकर. अरे तू अख्खा दिवस घातला, मी 5 मिनिटात रेडी झालो. मी काय बोललो तेव्हा? खिचडी 5 मिनिटात होती हो, शाही पनीर बनवायला वेळ लागतो. अहो माझ्या वडिलांचा फोन आहे, ते तुमच्यासोबत बोलताय. स्पीकरला टाकला. हॅलो. हो जावे बापू, तुम्हाला हिऱ्यासारखी करोडची पोरगी तुम्हाला दिली. हा ते ठीक आहे. मला हे सांगा, वापस कितीला घेताय? अरे यार, ते जेवायला कधी बनवणार आहे तू? आज जेवण होणार नाही. काय प्रॉब्लेम आहे? पीठ संपलंय? नाही. तेल संपलंय? नाही. मग काय मीठ संपलंय? नाही. गॅस संपलाय? अहो याच्यातलं काहीच संपलं नाही. मग काय संपलंय? माझ्या फोनचा रिचार्ज. काल पाऊस इतका जोराचा झाला ना आमच्या इथे. तुमच्या इकडे झाला का हे नक्की सांगा. तर इकडे बघू शकता आरोही मस्त असा एन्जॉय कर. तर इकडे पहिल्या पावसाचा मस्त असा आनंद घेत होतो आणि मातीचा इतका छान आणि मस्त असा वास येत होता. त्यानंतर मग रील वगैरे बनवायच्या होत्या, त्यासाठी तयार वगैरे झाले. तर छोटीशी क्लिप रीलची शेअर केलेली आहे, नक्कीच चॅनलवरती जाऊन बघा. त्यानंतर मग बटाट्याचे पराठे बनवायचे होते, त्यामुळे बटाटे उकडून घेतले, पीठ भिजवून घेतलं, छान असा मसाला तयार करून घेतला पराठ्याचा. बरं चल, तुला पाणीपुरी खायची ना? नाही. मोमोज खायचे ना? नाही. मग काय पिझ्झा खायचा? नाही. मग सँडविच? नाही. मग काय मग डोकं खाते का? हा.